वर दादाच्या चेहऱ्यात बदल झाला. बरं झालं सखू तू दूध घेऊन आलीस. दे माझ्याकडे दे. मला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी बाहेर जावं. कदाचित यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल. हो रामा. केव्हा बोलतील आणि काय बोलतील. सखू वहिनी, दादा काका तुम्हाला त्या खोलीत भेटले का? काय म्हणाले ते? हो, मला पण सांगा. म्हणजे दादा काही बोलला का? तो इथे कसा आला? त्याला इथे कोणी सोडलं? काही बोलला का सखू तुला? काय ग सखू, खोलीत भूत भीत दिसलं काय ग? थांब काकू, आधी मला विचारू दे. मला फसवून तू रात्रीची खोलीतून का निघालीस याचं आधी उत्तर दे. मला फसवतेस आणि आधी एका पायावर मठात जाण्याची शिक्षा मिळाली ना तुला, तरी लक्ष्मण रेषा ओलांडतेस. दिगू, माज व किती येईला. ज्या जागेत आपण गंगीचा तमाशा पाहिला त्या जागेत ही बिनदिक्कत रात्रीची जाऊच कशी शकते? आणि तू गप्पा कसा राहू शकतोस? तू का काही बोलत नाहीयेस? आई, अगं कुठल्या वेळेला काय महत्वाचं आहे ते तरी बघ ना. मी सखूला खोलीत गेली म्हणून ओरडू की ती खोलीत गेली म्हणून बाबा सापडले हे बघू? मला सांगा सखू कशी भेटली तुम्हाला? ती काय म्हणाली तुम्हाला आणि तुम्ही काय काय सांगितलं? हो, मी काहीतरी विचारते तुम्हाला. तुम्हाला काय आठवतंय? काहीच कळत नाही आहे यांना. पण कोणत्याही क्षणी शून्यात गेलेल्या यांच्या डोळ्यात जाग येईल आणि यांना सगळं